हा टाक. चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपल्याला हे चैतन्याच्या वरचं पुस्तक संपवायचं आहे. नाही संपलं तर उद्या घेता येईल, तसा काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण प्लॅन केले उद्यापासून अन्वयार्थ, गुरुचरित्र अन्वयार्थ श्रावणानिमित्त खास आपण सुरू करणार आहोत. तर श्रद्धा मॅडमने हे चैतन्याचं जे पुस्तक आहे सरश्रींचं खूप छान वाचन केलेलं आहे. त्याच्यात उदाहरणं आहेत. उदाहरणामुळे छान समजत आहे आणि समजायला उपयोग होत आहे. आज मी मॅडमना फोन केला, कारण काल मला आश्चर्य वाटत होतं की मॅडम नक्की पुस्तकातलं काय वाचतायत आणि मी सांगितलेलं काय सांगतायत हे मला थोडंसं कळलं नाही. म्हणजे त्यामुळे मी मॅडमने म्हटलं झालं सुंदरच, पण तुम्ही सगळं लिहून काढलंय का? तर हो म्हणाल्या. म्हणजे बघा किती कष्ट घेतलेत त्यांनी, सगळं लिहून काढलं पुस्तकातलं. त्यांना जे जे सांगावसं वाटत होतं ते ते त्यांनी लिहून काढलं का? तर मग त्या म्हणाल्या तुम्ही लेखन मनन चिंतन सांगता, म्हणजे किती कष्ट घेतात एखाद्या व्यक्ती एखादं काम करताना. हे आपल्याला एकमेकांपासून शिकायचं आहे. नुसतं छान झालं म्हणून मोकळं नाही व्हायचंय. मी त्यांना म्हटलं कशाला तुम्ही एवढं कष्ट करत बसलात? पुस्तक होतं त्याच्यावर खुणा करायला सांगितल्या होत्या मी, खुणा केल्या तर चालणार आहे. पण त्या म्हणाल्या लिहून काढलं एकदा हाताखालनं जाईल म्हणून. आणि मग त्याला म्हटलं मग एवढं कसं काय सगळं मी सांगते ते कसं काही सगळं पुस्तकात? हो म्हणे तुम्ही जे सगळं सांगता ते सगळं आहेच आहे पुस्तकात. ते मला कालपासून आश्चर्य वाटत होतं. आणि ठीक आहे म्हटलं, म्हणजे रिव्हिजन होणं हे पण गरजेचं असतं. वेगळ्या वेगळ्या व्यक्तींनी सांगण्याची पद्धत वेगळी वेगळी असते. काही व्यक्तींना सिंक्रोनाइज रेझोनन्स व्हावं लागतं. जसं सुरेशजींनी सांगितलं की फिलिंग्सचं सांगितलं, इमोशनचं सांगितलं. खूप महत्वाचं मी सारखं तेच सांगत असते आणि त्यांनी सुद्धा तेच सांगितलं. तर ते व्हिडिओ ऐका, तो ऐकला नसेल तर. तसंच आता हे चैतन्याचं कालचेही व्हिडिओ ऐका आणि आजचं सुद्धा परत परत ऐकण्यासारखंच हे आहे. कारण असे प्रसंग आहेत चेतना ढासळीचे, ते आपल्या आयुष्यात सारखेच येत असतात. म्हणून सारखं सारखं ऐकण्याची गरज असते. आणि असे जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत, काही खास आपल्याला ऐकायचे आहेत अधूनमधून, ते वेगळे तुमच्या नंबरला तुम्ही लिंक पाठवत चला. ग्रुपवर असतात, पण ग्रुपवर किती काय काय शोधणार? खूप असतं. काही ठराविक व्हिडिओ एक सवय लावा, जी माझी सवय आहे. एक तर मी काय करते, डाउनलोड करते. डाउनलोड करून आपण केव्हाही ऐकू शकतो आपल्याला वेळ असेल तर. दुसरी माझी सवय आहे की माझ्याच नंबरला मी पाठवून देते. तर तसंही तुम्ही एक सवय लावावी. तर चला श्रद्धा मॅडम सुरू करा तुम्ही. मी तुम्हाला स्पॉटलाइट देते. हा, मी नाही देऊ शकत. सविता मॅडम स्पॉटलाइट द्या त्यांना. मॅडम म्हणजे काय करायचं असतं मला नाही कळत आहे. त्यांच्या नावापुढे राईट क्लिक करा. हा. राईट क्लिक करा आणि ऑप्शन येतो बघा स्पॉटलाइट. हा आला. हा, त्याला क्लिक करा. हा, आला. करा मॅडम सुरू. सर्वांना भावपूर्ण नमस्कार. आणि मॅडमनी मला ही वाचनाची संधी दिली त्याबद्दल मॅडमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. ग्रुप एनर्जीचे धन्यवाद, ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद, गुरुजनांचे धन्यवाद, विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन कम्युनिटी यांचे धन्यवाद. आपण हे चेतना शक्ती नावाचे पुस्तक आपण वाचायला सुरुवात केलेली आहे कालपासून. तर मी काल जे तुम्हाला चित्र दाखवलं, तर प्रत्येकाने आपापली उत्तरं दिली. आता या पुस्तकामध्ये हेच सांगितलेलं आहे की ते एक मी तुम्हाला वाचून दाखवते की जे कव्हर दिलेलं आहे पुस्तकाचं, त्या कव्हरामध्ये असं आहे की त्याच्यामध्ये कोणाला देवता दिसतील, कोणाला राक्षस दिसतील, कोणाला दगड दिसेल तर एखाद्याला एखाद्याला दगडाला शेंदूर फासलेला देव, कोणाला ध्यानमग्न असलेला भक्त दिसेल, तर कोणी पाहिल रक्तबंबाळ मनुष्य. म्हणजे याचाच अर्थ आपण जे चित्र दिलेलं आहे ते कोणत्या दृष्टिकोनातून बघतो यावर सर्व काही अवलंबून आहे. जशी काल आपली वाचलं चेतना होतं का असते. हो तुम्ही हे? काल वाचलं होतं ना? नाही, हे हे ऍक्च्युली मी नंतर वाचणार, कारण हे चित्र दाखवून मग सांगणार होते मी. नाही, थोडस काहीतरी वाचल्यासारखं वाटतंय. यातला बरं ठीक आहे, थोडासा चला पार्ट. चला. हा. हा. तर
हा, कारण जर आधीच सांगितलं असतं तर मग मला उत्तर म्हणजे नाही नाही आपल्याला जी ते हवी ठीक होती. आहे, पण मला थोडस हा वाटतंय की हा चित्राबद्दल होतं. हा दृष्टिकोनातून. हा, तर जशी आपला जसा आपला दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे म्हणजे आपली जशी चेतना असते तसा आपला दृष्टिकोन, आणि त्याप्रमाणेच आपल्याला समोरच्या म्हणजे समोरची वस्तुस्थिती दिसत असते. तर आता आज आपण सुरुवात करूया पुढच्या इथे भागाला. मला एक सांगायचंय थोडस, की कसं असतं बघा, पहिल्यांदा सांगितलं किती जणांनी त्या चित्राबद्दल सांगितलं किती जणांनी? एक का दोन जणांनीच सांगितलं. सवयीत धर्माधिकारी मॅडमनी सांगितलं आणि कोणीतरी सांगितलं. दोन नाही तर तीन. म्हणजे हे पण एक बघण्यासारखं आहे, की एवढं सुंदर विषय मांडलाय, पुस्तक आहे आणि आपण किती सहभाग घेतो त्याच्यामध्ये. तर इथे जे बघत नाहीत, उत्तरं देत नाहीत, त्यांची चेतना कुठल्या अवस्थेला? हे तुम्ही सांगा शेवटी. पुस्तकात असेलच कुठंतरी. दुसरं महत्वाचं पॉइंट मला असं सांगायचं आहे, की एखाद्याने एक लिहिलं ना, तर दुसरं त्याच दृष्टीने विचार करतो. माणूस आहे और आहे, माणूस आहे और आहे. दुसरं काही दिसतच नाही. हे बदललं पाहिजे ना, आपण सगळ्यांनीच हे बदललं पाहिजे. जर एखादं कोणीतरी म्हणतंय ना, की बाबा माणूस बसलाय आणि काहीतरी हातात आहे, तर उलट आपण दुसऱ्या ह्याने बघायला सुरुवात केली पाहिजे. नाही, नाही माणूस नाही हा. आपल्याला जरी माणूस वाटत असेल, तरी दुसरं बघितलं पाहिजे. असा विचार जेव्हा आपण करायला शिकतो ना, त्याच वेळेला आपले कलागुण म्हणजे जे आहे ना थिंकिंग, ते बदलू लागतं. इनोव्हेटिव्ह थिंकिंग, थिंकिंग बिग म्हणतो, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स म्हणतो. हे सुरुवात होती आणि ह्यानी अमेझिंग प्रवास सुरू होतो. ह्या गोष्टी ज्यांना लक्षात घ्यायच्या, 2-4च जण ग्रुपमधले घेऊ शकतील. हे एक मला महत्वाचं यावर सांगायचंय. दुसरं हा म्हणतोय तर उलट आपण ते कसं नाही, हेच पटवून द्यायला पाहिजे, मांडायला पाहिजे. किंवा आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला पाहिजे. हा महत्वाचा पॉइंट आहे. तिसरं, आता परत हे रेकॉर्डिंग ऐका आणि काय काय उपमा दिल्यात त्याला, देव, राक्षस, ते बघायला शिका त्या चित्रात. देव आहे का? कसा आहे देव? राक्षस आहे का? आणि मग तुम्हाला हे जर सगळं सगळं असतं त्या चित्रात, सगळं असतं त्या चित्रात. आणि या प्रॅक्टिस मी मुलांच्या घ्यायची. म्हणजे आपण जे क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग सेशन घेतले ब्रेन डेव्हलपमेंटचे, त्याच्यामध्ये या एक्सरसाइज मी म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे, की या चित्राकडं हे आहे, या चित्रात हे आहे, बघायला लागलो ना, आपल्याला खरंच सापडतं ते. आणि मग लक्षात येतं, मग हे काय मला, हा काय अँगल वाटला हे चित्र बघताना? मी हेच कसं बघितलं? सारखं-सारखं मला तेच कसं दिसलं? यावर मनन चिंतन घडलं, तर मग पुढच्या वेळेला आपल्याला बदलता येतं, स्वतःहून बदलता येतं. तर हे सगळ्यांनी ही प्रॅक्टिस करा. नंतर रेकॉर्डिंग ऐकून चित्र बघून त्याचं वेगळं-वेगळं पण बघायला शिका. हां मॅडम, करा कंटिन्यू. तर आता पुढचा भाग आहे की आंतरिक शुद्धता कशी वाढवावी. तर आपल्याला आपल्या चेतनेचा स्तर वाढवायचा आहे ना, तर आंतरिक शुद्धता करणे खूप गरजेचे आहे. म्हणजे मनुष्याचं मन आहे ना, सदोदित कसं आहे, दुःख, स्मृती, कोणाविषयी तक्रारी, भविष्याच्या चिंता, अहंकार, क्रोध आणि द्वेषपूर्ण दुर्भावनांनी भरलेलं असतं. मग त्याचा परिणाम काय होतो? त्याचा चेतनेवर परिणाम होतो. आणि त्यासाठी मग काय करायचंय आपल्याला? तर ध्यान धारणा करायची आहे. हेच महत्त्वपूर्ण साधन आहे. आपल्याला मॅडम नेहमी सांगतायत, ध्यान करा, ध्यानाला जोडा. तर हे तेच करायचंय. आणि त्याच्यामुळे काय होते, तर मनुष्याची आंतरिक शुद्धता वाढते. ध्यान मनाचे सारे विकार नष्ट करून सर्वोच्च चेतना प्राप्त करण्याचा मार्ग आहे. ध्यानामुळे आपण अंतर्मुख होतो. स्वतःच्यातला मी, मीतला शोध घेतो. आपण ध्यान करताना मी म्हणजे काय, मी कोण आहे, याचा शोध जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख होणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. काय चूक आहे, काय बरोबर, याचे ज्ञान तेव्हाच प्राप्त होते. एक उदाहरण देते त्यासाठी. एक कंदील घ्या. तो कंदील असा वर्षानुवर्षे एकाच जागी आहे ठेवलेला आणि त्याच्यावर धूळ साचलेली आहे. आणि अशा पद्धतीनं तो कंदील लावलाय. तर त्या कंदिलातला जो प्रकाश आहे, तो आपल्याला कसा दिसणार आहे? धूसर दिसणार आहे. लख्ख प्रकाश दिसणार नाहीये. तर त्या कंदिलाला जर का आपण साफ केलं, वेळोवेळी स्वच्छ केलं, पुसलं त्याला, तर त्यातला काय होतंय? प्रकाश लख्ख पडतो. आणि आपल्या शरीराचं म्हणजे असंच आहे, की आपलं शरीर म्हणजे तो एक कंदील आहे.
ध्यानात जेव्हा आत्मज्ञानाचा प्रकाश पसरतो तेव्हा मनातील काळोख, विकार, अतृप्त इच्छा, वासना, अहंकाराचं आपल्याला दर्शन होतं. आणि हे सर्व विकार पाहून आपलं जे ध्यान धारणा करत नाही, ज्यांची म्हणजे चेतना निम्न असते, तर ध्यान करताना ध्यानामध्ये हे सगळं दिसणार तुम्हाला, भीती वाटणार. तर मग अशा वेळेस जो माणूस घाबरतो, असे जे विकार आपले पाहून त्याला दिसतात ते ध्यानामध्ये, आणि तो घाबरतो, आणि घाबरलं म्हणून ते सोडायचं नाहीये. तर ध्यान हे कंटिन्यू ठेवायचं, कारण हे पण घडणं गरजेचं आहे ना, दिसणं गरजेचं आहे. आपल्यातले विकार आपल्याला दिसणं गरजेचं आहे, आणि ते ध्यानातूनच आपल्याला ते दिसणार आहे. मनन चिंतनानेच ते दिसणार आहेत. त्यासाठी घाबरू न जाता ते ध्यान आता मी करणारच नाही, असं न करता आपल्याला काय करायचंय, तर ध्यानाकडे लक्ष द्यायचंय, आणि अजून आपली प्रगती कशी होईल, अजून काय आपल्या मधले विकार आहेत ते कसे बाहेर येतील, ते आपल्याला अंतर्मुख होऊन ध्यानातून आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि कसं हे चांगला संकेत आहे असं सरश्री सांगतात. तर या विकारांना घाबरून न जाता ध्यानाची कास धरली पाहिजे. आता समजा एक उदाहरण असं त्यांनी इथं दिलेलं आहे, की तहानेनं व्याकुळ झालेला मनुष्य खड्डा खोदतो. त्यात विंचू, किडे दिसतात, घाबरून तो काय करतो, खड्डा बंद करतो. मात्र तिथे जर त्यानं संयम ठेवला आणि खड्डा आणखीन खोल खोदला, तर खाली काय मिळेल, स्वच्छ निर्मळ आपल्याला पाणी दिसते. आणि त्याच्यामुळे काय होईल, त्या व्यक्तीची तहान पण शमली असती, जर त्यानं खड्ड्यामध्ये माती वगैरे टाकली नसती, संयम ठेवला असता, तर काय मिळालं असतं त्याला, स्वच्छ निर्मळ पाणी मिळालं असतं, आणि तहानही भागली असती. म्हणूनच चेतनेचा स्तर वाढवण्यासाठी संयम बाळगण्याची अतिशय गरज असते. नेहमी सजग सतर्क राहून सर्व विकारातून मुक्त व्हायला हवे. ध्यान अशी एक पद्धत आहे, तिचा वापर आपण कधीही करू शकतो. तुमची चेतना कितीही कमी असली तरी ध्यान करताच ती वाढू लागते. ध्यानाच्या तशा अनेक पद्धती आज उपलब्ध आहेत. जसं की आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो, मंत्र जाप करणे वगैरे, मनाला कल्पना विश्वात गुंतवणे. प्रत्येकाचं ध्यान करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाला ध्यान पद्धतीत फक्त लक्ष एकच असतंय, निर्विचार अवस्था प्राप्त करणं आणि आपलं वास्तविक स्वरूप अनुभवणं. ते प्रत्येक व्यक्ती निम्न चेतनेपासून दैवी चेतनेपर्यंत पोहोचू शकते. विकारांपासून मुक्त तेव्हा विकारांपासून मुक्त होतो तेव्हा आंतरिक शुद्धी वाढते, आणि आपण स्वानुभवावर स्वानुभवावर स्थापित होऊ लागतो. म्हणजेच काय, तर आपली चेतनाशक्ती कायम उच्च ठेवण्यासाठी निरंतर ध्यानाचा सराव करणे आणि मनाची शुद्धता वाढवणे, त्यावर जमलेली नकारात्मकतेची काजळी पुसत राहणे हे गरजेचं आहे. काही लोकांना कशी सवय असते, म्हणजे दुःख झालं तर आपण अशी दुःखात दुःखी गाणी ऐकत राहतो. त्यांना आवडतात म्हणजे तशी दुःखी गाणी ऐकायला, कारण असं वाटतं की कुणीतरी ना माझ्या दुःखात सहभागी आहे. पण हीच चूक असते, ही चूक टाळायला हवी. दुःखी मनाने अशी गाणी ऐकून काय करतो, आपण आपल्या आयुष्यात दुःखालाच आमंत्रण देतो. जेव्हा चेतना कमी पातळीवर असते तेव्हा आनंदी उत्साहपूर्ण म्युझिक ऐका, ग्रंथ वाचन करा, चेतना वाढवणारी पुस्तके वाचन करा, आणि याच्यामुळे काय होईल, तुमची चेतना वाढेल. सरश्री काय म्हणतात, की आपलं खरं स्वरूप जाणायचं असेल ना, तर स्वतःची चौकशी करणे गरजेचं आहे, आणि आपण जे नाही ते दूर करणे. समजतंय का? स्वस्वरूप जाणायचे असेल तर स्वतःची चौकशी करणे, आपण जे नाही ते दूर करणे. आता स्वचौकशी म्हणजे काय, त्याचे दोन प्रकारचे असतात, आपले मनोशरीर आणि स्व. तर मनोशरीराची चौकशी मध्ये काय, तर शरीराची चौकशी काय करायची आहे, त्याच्यामध्ये विकार आणि वृत्ती ओळखून त्याच्या शुद्धतेसाठी काम करायचं. मन आणि शरीर जितकं अधिक शुद्ध, तितकंच स्वतःच्या अनुभवापर्यंत पोहोचणं सहज सोपं होईल. हा मनोशरीराचा साक्षात्कार आहे. मॅडम काय म्हणतात, तुमचं मन निर्मळ ठेवा, निश्चल ठेवा, स्थिर ठेवा, हेच ह्याच्यातून सांगितलेलं आहे. शुद्ध ठेवायचे आपल्याला मन. आणि दुसरं म्हणजे आत्मसाक्षात्कार, म्हणजेच आपण कोण आहोत याची चौकशी, स्वचे स्मरण. ती कशी करायची,
स्वतःला प्रश्न विचारायचा, मी कोण आहे? तेव्हा नेमकं कोणाला मी मानतो हे समजते. मी म्हणजे आता समजा मी स्वतःला विचारलं, मी कोण आहे? तर ध्यान करताना मी असा प्रश्न विचारला, मी कोण आहे? मला आतून उत्तर येईल, मी स्त्री आहे. तर मी एका शरीराकडे बघते. मी म्हणजे कोण स्वतःला समजते? मी एक शरीर आहे. म्हणजे आपण स्वतःला शरीर संबोधतो. त्यानंतर मी विचार केला. आपण असं जेव्हा म्हणतो मी म्हणजे काय? मी विचार केला. म्हणजे आपण स्वतःला काय समजतोय? बुद्धी. मी खूप आनंदी आहे, तेव्हा स्वतःला मन समजतो. म्हणजे स्वतःला कधी शरीर, मन आणि बुद्धिमान आपण खरोखर कोण आहे हे शोधण्यासाठी ध्यानाचा सराव करणे गरजेचे आहे. एखादे प्रेरणादायी पुस्तक किंवा ग्रंथ वाचायला सुरू करा. त्यामुळे सुद्धा चेतनेचं स्तर उंचावेल. चेतना कमी असेल तर आपल्याकडून चुकीची कर्म होतात. त्या योग्य कर्म करणाऱ्यांसह सभोवतालच्या लोकांनाही अडचणीत टाकलं जातं. त्यासाठी आपल्याला मनन चिंतन गरजेचं आहे. आता चेतनेचा स्तर समजा तुम्ही घरी आहे, तर घरी असल्यानंतर चेतनेचा स्तर आपल्याला कसा स्थिर ठेवायचा आहे, तो आता पुढच्या भागात सांगितलेला आहे. तर घरात जेव्हा वादविवाद, भांडणं होतात, तेव्हा मन अशांत आणि दुःखी होतं. तेव्हा चेतनेचं स्तर स्थिर ठेवणं कठीण जातं. अशा वेळी काय करावं? तर म्हणून आपण जेव्हा घरी असतो, तेव्हा आपल्याला काय आपली सगळी घरातलीच माणसं आहेत आपल्याला वाटतं. सगळे घरातलेच लोकं असतात. त्याच्यामुळे आपण काय करतो, त्यांच्याशी रागानी वगैरे असं बोलतो. आणि आपण काय त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो. पण बाहेरच्या अनोळख्या लोकांशी जपूनच वागावं लागतं. सांभाळून व्यवहार करावा लागतो. घरात क्षुल्लक गोष्ट घडली तरी त्याची चेतना कमी होते आणि लगेचच आपण समोरच्याला दोष देतो. अमुक व्यक्तीमुळे माझी चेतना कशी माझी चेतना कमी झाली. पण वास्तव हे आहे, की आपल्या इच्छेविरुद्ध आपली चेतना कुणीही कमी करू शकत नाही. आता ते कसं? तर एक मनुष्य आहे. उदाहरण दिलेलं आहे इथे छान. एक मनुष्य आहे, भरपूर श्रीमंत मनुष्य असतो आणि त्याच्याकडे ना पैशाने तुडुंब भरलेली तिजोरी असते. आणि त्याचा तो काय करायचा, तिजोरीचा लॉकरचा नंबर फक्त त्यालाच माहिती असतो. तो दररोज संध्याकाळी काय करायचा, दिवसभरात जेवढी संपत्ती त्यानं कमवलेली आहे, तो पैसा तो तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा. सकाळी एकदा लवकर उठतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की त्याच्या तिजोरीमधील ₹1,00,000 चोरीला गेले. त्याने सगळीकडे शोध घेतला. त्याला पैसे कुठेच मिळाले नाहीत. आता त्याला कुटुंबातील लोकांवर, नोकरांवर, शेजारी-पाजारी सर्वांवर संशय येऊ लागतो. मग जो कोणी नवीन कपडे घातलेत, काही खरेदी करत असेल, त्याच्याकडे तो संशयाने बघू लागतो. ते कदाचित या मनुष्यानेच माझे पैसे चोरले असावेत, म्हणून तो इतक्या नव्या वस्तू विकत घेत आहे. त्याला असं वाटायचं. मात्र वास्तव काही वेगळंच होतं. खरं तर त्या रात्री तो स्वतःच मध्यरात्री उठला होता आणि अर्धवट झोपेतच तिजोरीतील पैसे काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवले. पण ही घटना गाढ झोपेत घडल्याने सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा त्या गोष्टीचं त्याला विस्मरण घडलेलं होतं. म्हणून त्याला वाटलं, कदाचित कुणीतरी पैसे माझे चोरले असावेत. मात्र त्याने तर तिजोरीचा नंबर कुणालाच दिला नव्हता. मग चोरी कशी झाली? आणि याप्रमाणे अन्य कुणी आपली चेतना कमी करू शकत नाही. चेतना कमी करण्याचं खरं कारण तुम्ही स्वतःच आहात. तुमचं मन, धारणा, पूर्वग्रह यालाच कारणीभूत आहे. म्हणून समोरच्याचा स्वभाव कसाही असला तरी ती मनन करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे असं समजा. जेणेकरून आपण लगेच आपल्या दुःखाच्या मुळाशी पोहोचाल आणि खरं कारण जाणून घ्याल. आपल्याला समोरची व्यक्ती जे बोलली त्याविषयी जर वाईट वाटत असेल, तर त्याने असे नको करायला. ही धारणा घट्ट मुळापर्यंत आपल्यात रुजली आहे असं समजा. तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तींमधील दोष बघायचे आहेत, की तुमची चेतना वाढवायची आहे? हा प्रश्न स्वतःला विचारा. आपापसातील मतभेद, वादविवाद या गोष्टी तर नातेसंबंधात होत राहतात. पण तरी देखील तुम्हाला चेतनेवर लक्ष केंद्रित करायचंय. तिचा स्तर कमी होऊ द्यायचा नाही. जाणीवपूर्वक ती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. काही लोक आपल्यातले काही आहेत, की जॉब करतात ऑफिसमध्ये वगैरे. मग त्यातलं एक उदाहरण दिलेलं आहे, की ऑफिसमध्ये काम असल्याने तुम्हाला घरी यायला उशीर झाला. आल्यानंतर घरातील लोकांनी किंवा पत्नी वगैरे विचारते, आई विचारते, की काय घरी येण्याची वेळ आहे का? आणि हे ऐकताच तुमची चेतना कमी होते. तुमच्या मनात अनेक विचार येतात, की
मी काही कुठे भटकायला गेलो होतो का? कदाचित त्यांना माझं काम आवडत नसावं, त्यांचं माझ्यावर प्रेमच नाही, माझ्यावर विश्वास नाही. अशा धारणा खरं तर दुःखाचं कारण आहे. आपण जो विचार करत आहात ती वस्तुस्थिती आहे की धारणा, त्यावर अवश्य मनन करा. समोरचा मनुष्य असा का वागतो असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. परंतु त्याच्या अशा वागण्याने त्याचं प्रेम दडलेलं असतं. तो जेव्हा घरी यायला इतका उशीर का झाला असं विचारतो, तेव्हा खरं तर तुम्ही वेळेवर घरी यावं, त्यालाही वेळ द्यावा, अशी त्याची प्रामाणिक इच्छा असते. म्हणून त्याचं तुमच्याविषयी असलेलं प्रेम, काळजी, तुम्ही सुरक्षित राहावं ही भावना बघायला हवी. त्याच्या बोलण्यामागची भावना जर तुम्ही समजू शकाल, तर वाद विकोपाला जाणार नाही. तुमची चेतना कमी होणार नाही. यासाठी परिवारात जर कधी वादविवाद झाला, तर ही भावना समजण्याची उत्कृष्ट संधी गवसली आहे. आपल्या धारणा प्रकाशात आणण्याची ही वेळ आहे. असा विचार करा. मग जसजसं आपण मनन कराल, तसतसे समोरच्या व्यक्तीविषयी मनात येणारे नकारात्मक विचार देखील नष्ट होतील. नातेसंबंधातील कटुता नष्ट होऊन माधुर्य वाढेल. आता इतरांशी आपलं वागणं कसं असावं हे पुढच्या भागामध्ये सांगितलेले आहे. लोकांशी वागताना माझ्या मनात नेहमीच हा संभ्रम असतो, असं करू की नको? तर उच्च चेतना असलेल्या मनुष्याशी कसं वागावं? तर मनुष्याची चेतना नेहमीच समोरच्या वागण्यानुसार कमी जास्त होते आणि तो त्याच चेतनेनुसार प्रतिसाद देतो. म्हणून त्याला लोकांशी कसं वागावं हा प्रश्न पडतो. मात्र कोणासोबतही वागताना प्रथम आपल्या चेतनेचा स्तर उंचवायला हवा. आता जसं प्रश्न पडतो एखादा, की मुलांना मारावं की मारू नये? म्हणजे तेव्हा सांगितलं जातं, तुमची चेतना वाढवा आणि मग बघा हात उठतो की नाही मारायला. मुलांसाठी प्रेम आणि मार योग्य वेळी दोन्ही आवश्यक असतं. परंतु कित्येकदा आई-वडिलांची चेतना यासाठी कारणीभूत असते. आई-वडिलांची चेतना जर कमी असेल, त्यांना राग आला, तर मुलांना विनाकारण मार खावा लागतो. क्षुल्लक चूक जरी असली ना, तरी नाहक मार खावा लागतो. मात्र आई-वडील जेव्हा खुश असतात, तेव्हा मुलांनी कितीही मोठी चूक केली तरी त्यांना ते शिक्षा करत नाहीत, मारत नाहीत. त्यामुळे मुलंही संभ्रमात पडतात. आई-वडिलांना नेमकं हवंय तरी काय? म्हणून कोणाशी व्यवहार करताना आपली चेतना त्यावेळी कशी आहे, हे आवर्जून पहा. म्हणजे अवेअरनेस. आपल्याला किती सतर्क राहायचंय. आपली चेतना ही कमी होऊ नये, यासाठी सरश्रीने किती छान उदाहरणं पटवून दिलेली आहेत, की आपल्याला कसं राहायला हवं. वेळोवेळी आपल्याला किती अवेअरनेसमध्ये राहायला हवं, की वेळ विचार करून आपल्याला प्रत्येक गोष्टीचा निर्णय घ्यायला हवा. आपली चेतना कुठे कमी होतीये, कुठे जास्त आहे आणि ती कमी होऊ नये म्हणून सतत आपल्याला काय करायचंय? अवेअरनेसमध्ये राहायचंय. चेतना जर निम्न असेल, तर मनुष्य कोणाला मारहाण करतो, कोणाला अपशब्द वापरतो. मात्र तू असं का केलं? हे विचारल्यानंतर तो सांगतो, तो माझ्याशी असा का वागला? म्हणून मलाही असं वागणं भाग पडलं. परंतु त्याने जर प्रामाणिकपणाने विचार केला, तर जाणवेल त्याने केवळ स्वतःच्या बचावासाठी हा निष्कर्ष काढला. खरं तर वस्तुस्थितीचं भान ठेवून वागायला हवं. खरं तर स्वतःला योग्य ठरवण्यासाठी कुठलीही सबब सांगावी लागू नये. म्हणून आधीच सजग असायला हवं. चेतना निम्न असेल, तर आपल्याकडून चुकीची कर्म होतात. ज्या योगे कर्म करणाऱ्यांसह सभोवतालच्या लोकांनाही अडचणीत टाकलं जातं. आता एकदा एका कंपनीत काही टार्गेट वेळ हे एक उदाहरण दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. कंपनी असते आणि त्या कंपनीला टार्गेट पूर्ण करायचं असतं. तर कंपनीचा मालक जो असतो, त्या एक मॅनेजरची नियुक्ती करतो. त्या मॅनेजरचा समज होता, की जोपर्यंत तो लोकांवर ओरडणार नाही, तोपर्यंत ते काम वेळेवर ते पूर्णच करणार नाही. म्हणून तो प्रत्येक वेळेस कामगारांवर ओरडत राहायचा आणि त्यामुळे काय व्हायचं? मॅनेजरची चेतना नेहमी निम्न राहत असे. त्याचबरोबर सर्वांची चेतना देखील कमी होत असे. कंपनीची कामे तर पूर्ण होत असत, परंतु लोकांची चेतना मात्र कमी होत असे. त्याच्या व्यथा केवळ काम करणाऱ्यांनाच भोगाव्या लागत. म्हणून कुठलंही कर्म करताना आधी हे पाहायला हवं, यावेळी माझी चेतना उच्च आहे की निम्न? मग सजगतेसह आपण कार्य करायचं अथवा नाही, हा निर्णय घेणं सहज सुलभ होईल. तर कसं ते जाणून घेऊया. अजून एक उदाहरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. जपानमध्ये आखाड्यामध्ये 2 पैलवान कुस्ती खेळत होते. ते अतिशय सामर्थ्यशाली आणि पिळदार दंड असलेले कुशल पैलवान होते. त्यातील एक पैलवानाने दुसऱ्याला खाली पाडले आणि त्याच्यावर बसला. आता खाली पडलेला पैलवान हारणारच होता. तेवढ्यात त्याला एक कल्पना सुचली. त्याने आपलं डोकं वर उचललं आणि अचानक त्या बसलेल्या पैलवानावर
थुंकला. त्याची ही कृती बघून त्याच्यावर बसलेला पहिलवान त्वरित उठला आणि मिळणाऱ्या यशाकडे पाठ फिरवून तो आखाड्यातून बाहेर पडला. त्याला जेव्हा विचारलं गेलं, "तुम्ही अशा प्रकारे मध्येच उठून निघून का गेलात? 2 मिनिट आणखीन थांबला असता तर विजय निश्चितपणे तुमचाच होता." त्यावर किंचित स्मित हास्य करत तो पहिलवान म्हणाला, "मी हे युद्ध कौशल्य एका झेन गुरूकडून शिकलोय. ज्यावेळी तो पहिलवान माझ्यावर थुंकला त्यावेळी माझ्या मनात त्याच्याप्रती द्वेषाची भावना जागृत झाली होती. आता त्याच भावनेने जर त्याला मी मारलं असतं, तर ते योग्य ठरलं असतं का? मग तो खेळ खेळच राहिला नसता. तर प्रतिशोध सूड ठरला असता. शिवाय माझ्या गुरूंनी शिकवण दिलीये, तुमची चेतना जेव्हा कमी असते, निम्न असते, तेव्हा तुम्ही जे कार्य कराल, निर्णय घ्याल, ते चुकीचे ठरतील. म्हणून मी तिथून निघून आलो." किती छान आहे. हे खूप शिकण्यासारखं आहे ह्याच्यामधून. तर आपणही प्रामाणिकपणे याचं अवलोकन करायला हवं. माझे प्रतिसाद कसे असतात? कोणत्या चेतनेद्वारे ते निघतात? इतरांच्या कृतीवर तर माझे प्रतिसाद अवलंबून नाहीत ना. आपलं उत्तर जर हो असेल, तर त्यात बदल करायला हवा. कारण अधिकतर लोकांचे प्रतिसाद समोरच्या व्यक्तीच्या प्रतिसादावरच निर्भर असतात. त्यांना वाटतं यात चुकीचं असं काय आहे? हे तर स्वाभाविकच आहे. एखाद्याने तुम्हाला शिवी दिली, तर तुम्ही देखील अपशब्द वापरायचे का? नाही. आपण उच्च चेतनेतून प्रतिसाद द्यायचा. आपल्याला जेव्हा क्रोध, द्वेष, लोभ, भय यासारखे विकार जागृत होतील, तेव्हा सर्वप्रथम आपली चेतना वाढवण्याचं कार्य करायला हवं. जरी आपल्याला वाटलं मी योग्य आहे, तरी काही क्षण थांबायला हवं. काही वेळ त्या विषयाशी अनासक्त राहून पुन्हा त्यावर विचार करायला हवा. निम्न चेतनेतून घेतलेला गेलेला कोणताही निर्णय कितीही योग्य वाटला तरी तो चुकीचाच ठरतो. या उलट सर्वच सर्वोच्च चेतनेद्वारे घेतला गेलेला छोटाही निर्णय चेतना उंचवण्याचं कार्य करतो. म्हणून प्रत्येक घटनेत सजगतेसह कार्य करा. तुमचं प्रत्येक कार्य, निर्णय, निवड सर्वोच्च चेतनेद्वारेच होईल. आता पुढच्या भागामध्ये आहे की इतरांची चेतना कशी वाढवाल. आतापर्यंत आपण स्वतःची चेतना कशी वाढवायची आणि त्याच्यामध्ये प्रगती कशी करायची, उच्च चेतनेमध्ये राहण्यासाठी काय करायचं हे पाहिलं. आता आपल्याबरोबर इतरांचीही चेतना वाढणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या चेतनेमध्ये राहत आहोत, त्या चेतनेत तशाच चेतनेचे लोकं आपल्याला अट्रॅक्ट होतात. मग आपल्या आजूबाजूला पण अशाच चेतनेचे लोकं असण्याची गरज असते. तर इतरांची पण चेतना आपल्याला वाढवायला हवी. इतरांची चेतना वाढावी यासाठी सर्वप्रथम समोरचा खुश होईल असं त्याच्याशी वागा, बोला. अन्यथा आधीच त्याची चेतना निम्न आहे आणि आपण जर त्याला काही उलट-सुलट बोललो, तर तुमचं बोलणं ऐकून घेणार नाही, विरोध करेल. त्याबरोबर त्याला असे काही प्रश्न विचारा, ज्या योग्य उत्तर देताना त्याला चांगलं वाटेल आणि त्याचा चेतनेचा स्तरही बदलेल. जसं एखाद्याला त्याच्या कामात झालेली चूक दाखवायची असेल, तर प्रथम त्याच्यातील गुणांची, कलेची प्रशंसा करायला हवी. त्याच्या प्रयत्नांची स्तुती करून मगच त्याला त्याची चूक सांगायला हवी. त्यावेळी तो त्याची चूक स्वीकारायला तयार होतो. कारण आधीच त्याची चूक सांगितली तर तो लगेच विरोध दर्शवेल आणि त्याची कार्य करण्याची प्रेरणा कमी होत जाईल. असं छान सांगितलंय त्यांनी. तुम्हाला जर समोरच्या मनुष्याची प्रशंसा करायची नसेल, तर त्याच्यासमोर असे मुद्दे मांडा, ज्याचं अवलोकन करून त्याला स्वतःची चूक लक्षात येईल. शिवाय त्याला वाईटही वाटणार नाही. अशा प्रकारे त्याची चूकही सुधारेल आणि चेतनाही कमी होणार नाही. परंतु कुणाची प्रशंसा जर योग्य प्रकारे वेळेवर केली, तर आणखी उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याची इच्छा त्याच्यात निर्माण होईल. मात्र तुम्ही त्याला ती गोष्ट कशी सांगता, हे महत्त्वपूर्ण आहे. तुमची चेतना उच्च असेल, तरच तुम्ही ती बाब कौशल्यपूर्ण हाताळू शकता. याच्यासाठी आपल्याला स्वतःची चेतना उच्च ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा एखाद्याकडून चूक घडताच मनुष्याचा राग अनावर होतो. तो लगेच ओरडायला सुरुवात करतो. वास्तवात तुमचा बोलण्याचा ढंग त्याला भावला पाहिजे. तुम्ही जर त्याच्यावर विश्वास दर्शवला, तर त्याची चेतना वाढण्यास तुमची भूमिका निश्चितच सहाय्यक ठरेल, महत्त्वाची ठरेल. मात्र हे तेव्हाच शक्य असतं, तेव्हा जेव्हा तुमच्या चेतनेचा स्तर सर्वोच्च असेल आणि असेच लोक समोरच्या मनुष्याच्या निर्णयामागची भावना योग्य प्रकारे समजू शकतात. समोरच्या मनुष्याची अवस्था आपल्याला ठाऊक नसते. कदाचित त्याला शारीरिक वेदना होत असतील, मानसिक तणाव असेल म्हणून त्याची चेतना कमी झाली असेल. त्यासाठी त्याला योग्यच प्रतिसाद द्यायला हवा आणि ज्याचा चेतनेचा स्तर उच्च आहे, त्याच्याकडून बोध घ्यायला हवा. कमी चेतना असणाऱ्यांनी कितीही चुका केल्या तरी प्रथम आपण त्याला माफ कराल
आणि मग रचनात्मक दृष्टीने त्याच्यात परिवर्तन आणायला सुरुवात करा. आता निम्न चेतना असलेल्या लोकांना कसं सावरायचंय आपल्याला, तर इथे त्यांनी काही ज्यांची चेतना निम्न आहे त्यांच्याशी कसं वागायचं हे त्यांनी सांगितलं. आपण पाहतो काही लोक बाहेरून खूप खुश दिसतात पण आतून मात्र दुःखी असतात. म्हणून सर्वप्रथम त्यांनी सर्वप्रथम त्यांची चेतना वाढवायला हवी. त्यासाठी काही मुद्दे सांगितलेले आहेत. हे मुद्दे खूप महत्वाचे आहेत. लोकांना ते आहेत तसे स्वीकारा, कारण स्वीकार केल्याने कित्येक गोष्टींमध्ये परिवर्तन घडतं. जरा विचार करा, ज्या लोकांना आपण सावरणार आहात त्यांच्या प्रती जर आपल्यात अस्वीकृतीची भावना असेल तर तुमची इच्छा असून देखील तुम्ही त्यांना मदत करू शकणार नाही. कुणाला काही बोलायचंय का? काही बोलायचंय, विचारायचंय का कुणाला काही? लोकांना जेव्हा स्वीकारलं जातं तेव्हाच ते खुश होतात, किंबहुना कोणीतरी त्यांना समजून घ्यावं, स्वीकारावं, सावरावं अशी त्यांची मनापासून इच्छा असते. ज्यांची चेतना निम्न आहे त्यांना जास्त प्रेम द्यायला हवं. प्रेम दिल्याने त्यांची आंतरिक अवस्था बदलते, त्यांच्यातही प्रेम जागृत होते, इतरांची नव्हे तर त्यांची चेतना उंचावते. प्रत्येक मनुष्याला प्रेम, ध्यान आणि प्रशंसेची गरज असते. म्हणूनच ज्यांची चेतना उच्च आहे त्यांनी कमी चेतना असलेल्या लोकांना प्रेम द्यावं, सहाय्य करावं. एखाद्या आजारी मनुष्याची जशी देखभाल करतो, काळजी घेतो, तशी चेतना कमी असणाऱ्या लोकांचीही घ्यायला हवी. आजारी मनुष्याला घरात राहण्याचा, आराम करण्याचा सल्ला दिला जातो, त्याचप्रमाणे कमी चेतना असणाऱ्या लोकांनाही बाहेर जाऊ द्यायचं नाही. आधी त्यांची चेतना वाढवण्याचा प्रयत्न करून मगच त्यांना बाहेर जाण्याची परवानगी दिली जावी. आपल्या घरात असतात ना, आपल्याला आपल्याला वाटतं ज्यांची चेतना कमी आहे, बाबा रागराग होतोय, काय होतोय, आपण लक्ष द्यायचं. आपल्या घरातलेच लोकांची चेतना आपल्याला वाढवायची आहे. आपली तर वाढवायची आहे, पण आपल्या आपल्या आजूबाजूला, आपल्या भोवताली आपल्या घरातलेच लोक असतात. मग त्यांची चेतना वाढवण्यासाठी तेवढी काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. निम्न चेतना असलेले लोक जेव्हा घरातून बाहेर पडतात तेव्हा 2-4 लोकांशी भांडूनच परत येतात. त्यांची चेतना कमी करतात. कमी चेतना असलेल्या लोकांना शांती, आनंद आणि समाधानपूर्वक वातावरणाची आवश्यकता असते. त्यासाठी त्यांना पर्याप्त वेळ आणि स्पेसची गरज असते. म्हणून त्यांना प्रेरणादायी पुस्तकं आणि सत्संगात पाठवायला हवं. त्यांना आनंद मिळावा, चेतना वाढावी यासाठी विशेष नियोजन करायला हवं. आता अशा लोकांना कधी एकटे नाही ठेवायचं. ज्यांना चेतनेचा स्तर उच्च आहे अशा संघात त्यांना नेहमी ठेवायला हवं. कारण कमी चेतना असलेले लोक स्वतःहून कधीही उच्च चेतनेच्या संघात जाणार नाही. म्हणून या लोकांनीच त्यांची चेतना वाढवण्याचं माध्यम बनायचं आहे. चेतना वाढवण्याचा उत्तम उपाय म्हणजे उच्च चेतना असलेल्या लोकांच्या संघात राहणे, त्यांच्या सोबत राहणे. म्हणून आपण ध्यान ध्यान करून आपली चेतना वाढवून आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनाही ध्यानाला जोडणं खूप गरजेचं आहे. घरातल्यांना ध्यानाला जोडणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हाच तुमच्या याच्यामध्ये सांगितलेलंच आहे, तसंच मॅडम ही नेहमी सांगतात, तुम्ही जेवढा ध्यान कराल तेवढं तुमची चेतना नक्कीच वाढेल. इतरांच्या दुःखांकडे आपण कसं पाहायला हवं, तर एखाद्याचे दुःख, त्याच्या वेदना बघून आपण अस्वस्थ होतो आणि आपण अस्वस्थ होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर आपली चेतनाशक्ती आपण कमी करतो. मग अशा वेळेस काय करायचं, तर एखादा मित्र अंध आहे किंवा अपंग आहे तर त्याला पाहून तुम्हाला दुःख होतं, त्याची दया येते. ही त्याच्यासाठी खरी मदत आहे का? निश्चितच नाही. वास्तवात त्याच्या दुःखात दुःखी होऊन त्याचं दुःखच वाढवत असता, किंबहुना त्याची चेतना कमी करत असता. अशा वेळी एखाद्या निम्न चेतना असलेल्या मनुष्याकडे बघून तुम्ही जर दुःखी होत असाल तर स्वतःलाच विचारा, मी कोणत्या दृष्टिकोनातून ही बाब बघत आहे. कोणी जर म्हणून काय करायचं, प्रथम स्वतःची चेतना वाढवायला हवी, आपला हा दृष्टिकोन बदलायला हवा. कुठलीही घटना पाहून मनुष्य सुखी किंवा दुःखी होण्याचा निर्णय घेऊ शकतो. आता आ- एखाद्याचं दुःख पाहून तुम्ही काय निर्णय घेणार आहात? खरं तर तुम्ही स्वतः आनंदी राहून समाधान शोधण्याचा प्रयत्न करा. शिवाय समोरच्याला सांगाल आनंदाचाच पर्याय निवडा, कारण हाच सर्वोत्कृष्ट उपाय आहे.
काही लोकांना काय असतंय, सतत दुःखामध्ये राहायला आवडतं म्हणून ते त्याचीच निवड करतात. सांगावं लागतं त्यांना. प्रत्येक घटनेत दुःखी राहण्याचाच पर्याय निवडल्यानं त्यांचंच नुकसान होत असतं. त्यासाठी तुम्ही आनंदी राहण्याचा पर्याय निवडा. तरीही त्यांना सांगायला हवं की तुम्ही आनंदी राहण्याचा पर्याय निवडा. आणि तरीही त्यांनी ऐकलं नाही तर तुम्ही तुम्ही दुःखी होऊ नका. एखाद्याला आपण सांगतो की बाबा आनंदी राहा किंवा हा मार्ग अवलंब, आणि जर त्यांनी नाही ऐकलं तर आपण त्यासाठी दुःखी नाही व्हायचं. त्याला त्याचा सोल प्रोग्राम असतो, तो त्याला त्याच्यावरती सोडून द्यायचा. तुम्ही फोर्स नाही करायचा कुणाला, तू हे करच, मी करतो तू केलंच पाहिजे, नाही. आपण ते सोडून द्यायचं. आपण त्याला फक्त एक मार्गदर्शक म्हणून तिथे उभं राहायचं की तू हे कर, मार्गदर्शन करायचं. जर त्यांनी केलं तर ठीक, पण त्यानं नाही केलं म्हणून आपण दुःखी नाही व्हायचं. त्याची उलट त्यांची समज आणि चेतना वाढवण्याचं आपण कार्य करायचं आणि आपण ते आपल्यातूनच दाखवून द्यायचंय. आपलं दुःखी होणंच दर्शवतं की दुःखाकडे तुम्ही योग्य प्रकारे पाहिलंच नाही. मग इतरांना तुम्ही दुःखातून बाहेर कसं काढणार? प्रथम दुःखाचंच सर्व बाजूने अवलोकन करा. त्याचं आकलन करा. त्यानंतर दुःख तर बळ देण्यासाठी येतं, याची आपल्याला जाणीव होईल. म्हणजे आपल्याला प्रत्येक येणारं संकट हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतं. त्याचा अर्थ असाच आहे. लर्निंगसाठी आपल्या समोर ती संकट येत असतात, दुःख येत असतात. आपण नेहमीच त्या गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. लोकांच्या जीवनात जेव्हा दुःख येतं तेव्हा ते नवा विचार करतात. अन्य काही वाचायला, ऐकायला सुरुवात करतात. अन्यथा इतर काही करण्याची त्यांची इच्छाच नसते. खरं तर दुःख निसर्गाचा फीडबॅक आहे, की आता तरी चेतनेच्या पुढील स्तरावर जाण्यासाठी कार्य करा. आपल्या पोटात कधी दुखायला लागलं, पित्त झालं तर खाण्यापिण्यात बदल करायचा आहे. आरोग्याविषयी सजग राहायचं आहे. जीवनात जीवनात प्रज्ञा, चेतना कमी होत असेल तर त्यावर लक्ष द्यायचं. धन्यवाद सुलक्षणा मॅडम. चेतना कमी होत असेल तर त्यावर लक्ष द्यायचं आहे. हा फीडबॅक लगेच मिळतो. म्हणून सर्वप्रथम स्वतःची चेतना उंचवण्याचं कार्य करायला हवं. अशा प्रकारे तुम्ही दुःखमुक्त तर व्हालच, पण इतरांनाही दुःखातून बाहेर येण्यासाठी योग्य मदत करू शकाल. आता उच्च चेतनेच्या लोकांशी कसं वागाल? आपण राहतो आपल्या बरोबर, आपण काही उच्च चेतनेच्या सत्संगला वगैरे जातो किंवा मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये आपण जातो. तिथे पण उच्च चेतनेची लोक पण असतात. मग अशा वेळेस आपल्याला तिथे कसं वागायला हवं हे पण त्यांनी सांगितलं. तर कित्येक आता आपण बघतो, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ यांच्यावरती त्यांना लोकांनी किती त्रास दिला. त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरणं तशी दिलेली आहेत. कित्येक लोकांनी संतांबरोबर दुर्व्यवहार केला आणि त्याचा लोकांवर परिणाम काय झाला हे सर्वांना माहिती. निम्न चेतना असलेले लोक उच्च चेतनावाल्यांच्या गोष्टी नीट समजू शकत नाही. त्यांच्या ज्ञानवर्धक गोष्टीने ते भयभीत होतात. स्वतःला असुरक्षित समजू लागतात. तसंच लोकांना आपल्या विकारातून मुक्त व्हायचं नसतं. म्हणून संतांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करून उलट त्यांना चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न ते करतात. प्रत्येक कर्माचं फळ तर येतच. त्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार म्हणजे जसं त्यांनी वागलेलं असतं तर त्यांना त्या कर्माचं फळ त्यांना भोगावं लागतं. प्रत्येक कर्माचं फळ तर येतच, पण कर्माचं फळ इतर काही गोष्टीवर देखील अवलंबून असतं. जसं कर्मामागे असलेल्या मनुष्याच्या भावना आणि विचार, कर्म कोणासोबत घडलं, कर्म मोठं होतं की लहान, अशा बाबी कारणीभूत ठरतात. आई आपल्या मुलाला प्रेमाने थप्पड मारते, तर एखादा क्रोधिष्ठ मनुष्य द्वेषाने कुणाला मारतो. मात्र या दोन्ही गोष्टीचे फळ भिन्न भिन्न आहे, कारण दोन्ही कर्मामागची भावना वेगळी आहे. तुम्हाला कर्म तर एकच होताना दिसेल, मात्र याचं फळ प्रत्येकाला वेगळं मिळेल. कारण प्रत्येकात चेतनेचा स्तर भिन्न आहे. ही अजून एक उदाहरण आहे त्याच्यामध्ये, की आपण एखाद्याला गाढवाला म्हणतो, गाढव कुठचा, असं एखाद्या गाढवाला म्हंटलो आपण की गाढव कुठचा असं म्हणून थप्पड मारली, आणि तिथेच दुसऱ्या बाजूला एखाद्या मोठ्या माणसाला अरे गाढवा असं म्हणून त्याच्या श्रीमुखात थप्पड लावली. या दोन्ही गोष्टींचं फळ एकसारखं मिळेल का? अजिबात नाही. संधी मिळताच तो मनुष्य बदला घेईल आणि तुमच्या कर्माचं फळ तुमच्याच पदरात टाकून श्वास घेईल. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की चेतनेच्या कोणत्या स्तरावरच्या लोकांसोबत कर्म घडलं, त्या मागची भावना यानुसारच नियती न्याय देते, फळ देते. ज्यांची चेतना सर्वोच्च आहे त्यांच्यासोबत जसं कर्म घडलं
तसंच त्यांना फळही येणार. पण निम्न चेतनावाले लोक ही गोष्ट समजू शकत नाही. उच्च चेतना असणारे स्वतः तर त्यांना क्षमा करतातच, शिवाय ईश्वराकडेही ते प्रार्थना करतात की त्यांना माफ करा. हे लोक चेतना कमी असल्याने अज्ञानवश असं वागत आहेत. शिवाय या कर्माचं फळ किती भयंकर असते हे संतांना माहिती असतं. म्हणजे ज्यांची चेतना जास्त असते त्यांना हे माहिती असतं की ह्यांना जर ते कर्माचं असं वागल्यानंतर त्यांच्या कर्माचं फळ त्यांना काय भेटणार आहे हे त्यांना माहिती असतं. म्हणून ते देवाला ते विनवणी करतात, माफी मागतात. म्हणजे इथे फॉरगिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड किती महत्वाचं आहे. सुलक्षणा मॅडमनी घेतलंय ना ग्रॅटिट्यूड, तर हे त्याच्यामधून सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे बघा, आज आपण प्रत्येक गोष्ट आपण ऑलरेडी हे सगळं प्रॅक्टिस करतच आलेलो आहोत. त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांची चेतना ही जास्तच असणार आहे. कारण ह्या गोष्टींची प्रॅक्टिस आपल्याला आधीपासूनच झालेली आहे. मॅडमनी खूप सुंदर प्रकारे आपल्याकडून प्रॅक्टिस करवून घेत आहेत आणि सध्या अजून चालूही आहे. तर संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, मीराबाई अशा कित्येक संतांना लोकांनी जिवंतपणे छळलं, क्रूर वागणूक दिली. त्या व्यतिरिक्त अशा संतांद्वारे जनहितार्थ निस्वार्थपणे कित्येक कार्य घडली. मात्र त्यांच्या शरीरांच्या मृत्यूनंतर लोक त्यांची पूजा करू लागले. उच्च चेतना असलेल्या लोकांना दगडातही ईश्वरीय चेतनेची अनुभूती येते. मात्र निम्न चेतनेचे लोक पाषाणांनी बनवलेल्या मूर्तीची पूजा तर करतात, पण संतांमध्ये असलेली सर्वोच्च चेतना ते जाणू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून अयोग्य चुकीची कर्म होतात. म्हणून आपल्याला उच्च चेतना जाणण्याची क्षमता तयार करायला हवी. त्यासाठी आपल्या चेतनेचा स्तर उंचावणे आवश्यक आहे. मनुष्य ज्यावेळी स्वतःची चेतना वाढवेल त्यावेळी तो अशा लोकांची चेतना जाणण्याची संवेदनशीलता विकसित करू शकेल. आता काही लोकांचं लक्ष नेहमी इतरांच्या उणिवांवर, अवगुणांवर केंद्रित असतं. ते बाहेर कुठेही गेले तरी घरी येऊन त्या कमतरतेची चर्चा करतात. मात्र असं केल्याने काय होते, त्यांची चेतना आणखी कमी होते आणि हे ते समजू शकत नाही. कारण निसर्गाचा नियम आहे, ज्या गोष्टीवर आपण लक्ष केंद्रित कराल त्या तुमच्या जीवनात नकळत येऊ लागतात. इतरांचे अवगुण आणि उणिवा बघितल्या तर त्यांनी आपल्याला कधी प्रवेश केलाय, आपल्यात कधी प्रवेश केलाय हे देखील समजणार नाही आणि आपण नेहमी चेतनेच्या खालच्या स्तरावर राहाल. म्हणून आपलं लक्ष सतत इतरांच्या गुणांवर, चांगुलपणांवर ठेवा, जेणेकरून ते सद्गुण आपल्यातही येतील. योग्य गोष्टींची प्रशंसा करणे उच्च चेतनेचं लक्षण आहे. किती छान. चला आता आपण आपली चेतना ओळखली, आपली चेतना कशी वाढवायची हे समजले आपल्याला. इतरांची चेतना वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, तसेच त्यांना कसं आपल्याला सुधरवायचंय, त्यांची चेतना कशी वाढवायची हे आपण सगळं पाहिलं. आता विश्वाची चेतना कशी वाढवायची ते आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. जे आपण स्टार वॉरियर, स्टार बीइंग म्हणून आपण करतच आहोत. विश्व प्रार्थना रोज करत आहोत. विश्वाला शांती समाधानासाठी ग्रॅटिट्यूड देत आहोत. लव्ह अँड लाईट पाठवत आहोत. हेच आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विश्वाची चेतना आपल्याला कशी वाढवायची आहे. तर मनुष्याची चेतना जसजशी वाढते तसा तो आपणहून विकासाच्या दिशेने अग्रेसर होतो. जसजशी त्याची समज प्रगल्भ होते तसा दृष्टिकोन ही व्यापक आणि स्पष्ट होतो. मग तो स्वतःची विश्वाची चेतना उंचावण्याची जबाबदारी घेतो. चेतनेचा उच्च स्तर असणारे लोक स्वतः तर सुंदर जीवन जगतातच, शिवाय इतरांच्या समस्यांचं निराकरण कसं होईल याविषयी सदैव जागरूक असतात, त्याविषयी चिंतन करतात. आणि आपल्या आजच्या युगातही पृथ्वीवर असे अनेक महापुरुष झाले. स्वामी विवेकानंद, सॉरी, महात्मा गांधी, अब्दुल कलाम, जे सर्वोच्च चेतना शक्तीसह जीवन जगले आणि त्यांचं जीवन आजही लोकांना प्रेरित करतं. तसं पाहिलं तर पृथ्वीवर अनेक रचनात्मक सर्जनशील गोष्टी येऊ पाहतात, मात्र त्या सर्वोच्च चेतनेद्वारेच येऊ शकतात. आजवर त्या थांबल्या आहेत कारण चेतना वाढवण्याचं कार्य फारच धीम्या गतीने सुरू आहे. पहा किती महत्वाचं सांगितलेलं आहे. आपल्याला पृथ्वीची चेतना वाढवायची आहे, तर त्यासाठी बघा सगळ्यांनी रोज प्रयत्न करायचं गरजेचं आहे. रोज विश्व प्रार्थना म्हणणे गरजेचं आहे. ध्यान करणं गरजेचं आहे. ध्यानातून
व्हिज्युअलाइज करायचंय की आपली पृथ्वी सगळीकडे शांतता आहे, खूप छान प्रकारे असेन्शन झालेलं आहे, सगळीकडे प्रेम प्रकाश पसरत आहे. हे सगळं आपल्याला रोज व्हिज्युअलाइज करायचंय. जेवढा आपण सगळेजण मिळून हे प्रयत्न करू ना, तुला हवं तेव्हा अमाऊंट करू शकते. तेवढं आपल्याला आपली पृथ्वी असेन्शन होण्यासाठी, खूप छान प्रकारे असेन्शन होण्यासाठी आपण मदत करणार आहोत. चेतना वाढवण्याचं, ज्या लोकांना याचं महत्त्व समजलंय त्यांनी त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. तर आपणही ह्याच्यामध्ये प्रयत्न करत राहा. ना मॅडम म्यूट करा. इथे पण त्यांनी सांगितलेलं आहे की रोज सकाळी आणि संध्याकाळी 9:09 नियमितपणे प्रार्थना असे लोक करत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रार्थना पण दिलेली आहे. मॅडम ही प्रार्थना मी वाचू का? अहो मी आता तुम्हाला तेच म्हणणार होते, प्रार्थनेचं पुस्तकात लिहिलंय का तुम्ही सांगताय? नाही, हे पुस्तकात आणि प्रार्थना. पुस्तकात लिहिलं असेल तर आता तुम्ही प्रार्थना तयार करा, कारण त्याला काही मला मुहूर्तच लागत नाहीये. तुम्ही दिलं त्या दिवशी थोडं. वाचा ना, वाचा. हो, उलट मला वाचू आश्चर्य का? वाटते, की आपण हे सगळं करतोय आणि इथे लिहून ठेवलंय त्यांनी. किती सालचं हो, पुस्तक आहे. बघा ना. हे हो ना. आणि त्यांनी टायमिंग पण दिलेलं आहे की दररोज सकाळी आणि संध्याकाळी 9:09 नियमितपणे सगळेजण प्रार्थना करत आहेत. हां, ते तर टायमिंग प्रत्येक जण वेगळं-वेगळं देतात हा, त्यांच्या ते त्यांच्या ह्यानी. आपापल्या टायमिंगनुसार पण त्यांनी पण हे प्रार्थना पण पुस्तक दिलेली किती आहे. सालची एडिशन आहे? सांगते तुम्हाला. मी म्यूट करायला गेले 2000 सुवर्णा मॅडमना, पण झालं नाही. सविता मॅडम म्यूट करा त्यांना. हां. प्रथम आवृत्ती त्यांनी ऑक्टोबर 2020 ची आहे. हां. दोन बरोबर. हजार वीस वाचा ना, 5 वर्ष प्रार्थना वाचा, वाचा. हं. वाचते. म्हणजे आपण पृथ्वी करतो त्या कित्येक छोट्या-छोट्या गोष्टींचं किती महत्व आपल्या पुढे येतंय. सारखं त्याची रिव्हिजन येतेय. सारखं तुम्हाला इतरांकडनं येतंय ते. तर ते हो, गिरवायचं आहे आणि जे नवीन लोक आहेत त्यांनी ते समजून घ्यायचं आहे. यासाठी ते आपण परत मॅडम परत पुढे येतंय. हं. आता त्याच सुरेशला मार्गाने काही आपण मी सांगितलं चाललेलो. होतं का? मला तर विषय तो हे हवा होता. ॲस्ट्रल आणि असेंडेड मास्टर्स. मग त्यांनी ते पहिला किती बिलीफ आणि इमोशन्सवर बोलले, की जे महत्वाचं आहे. हां, मॅडम बोला. बोला हा, वाचा ते. हां. पृथ्वीवर शुभ्र प्रकाश, दिव्य शक्ती येत आहे. पृथ्वीतून सोनेरी प्रकाशाचा, चेतनेचा उदय होत आहे. विश्वातील सगळी नकारात्मकता दूर होत आहे. प्रेम, आनंद आणि शांतीसाठी सर्व ग्रहणशील होत आहे. एवढीच प्रार्थना आहे मॅडम. एवढीच प्रार्थना आहे मॅडम त्यांनी दिलेली. मॅडम, काय झालं? मॅडम आहेत का? हां, मी आहे. पुन्हा वाचू मी एकदा का? सांगा चहा मॅडम. मी पुन्हा चहा एकदा आणायला सांगा. पुन्हा गेलते. हां, बोला. हा, काय? पुन्हा एकदा वाचू का? हां, वाचा, वाचा. मला ते जावं लागलं तिने बोलवलं. हं, प्रवीणानी. हा, हं. हा. पृथ्वीवर शुभ्र प्रकाश, दिव्य शक्ती येत आहे. पृथ्वीतून सोनेरी प्रकाशाचा, चेतनेचा उदय होत आहे. विश्वातील सगळी नकारात्मकता दूर होत आहे. प्रेम, आनंद आणि शांतीसाठी सर्व ग्रहणशील होत आहे. हं. एवढीच छान, प्रार्थना आहे. छान. काही वेळ तसंही याच सकारात्मक. विपश्यनेच्या वेळेला विश्व मांगल्य प्रार्थना म्हणून घेतात ना गुरुजी. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो ये रे. तर हं, त्यांनी आता मी विपश्यना यावेळेला दुसऱ्यांदा केल्यावर त्यांनी हेच सांगितलं, की हे होणं गरजेचं आहे. जेवढं आपण दुसऱ्यांसाठी करतो ना, तेवढं आपल्याला एनर्जी येते, चेतना वाढते. त्यासाठी दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणं महत्वाचं आहे. तर यावेळेला त्यांनी त्याचं महत्त्व पण सांगितलं. आणि ते मला माहिती होतं. म्हणूनच मी म्हटलं, की आपल्याला पण एक विश्व मांगल्य प्रार्थने टाइप करायचंय, पण कॉपी नाही करायचंय. मला ना असं कॉपी नाही आवडत. आपण सगळं इंटिग्रेटेड आपल्याला काय आवडलं ते आपल्या शब्दात, वेगळ्या ह्याच्यात असं त्याची रचना करायची आहे मला. तर बघा तुम्ही लिहून काढा. मी केव्हाचं तुम्हाला सांगितलंय. तुम्ही केलं, नूतन मॅडमनी केलं.
पण मलाच त्याला वेळ होत नाहीये फायनलाइज करायला. आणि मग ही रेकॉर्ड आपण करू या चांगल्या तुमच्याच गोडावाजात आणि ती म्हणत जाऊ प्रत्येक कार्यक्रमाला. हो. हा, तर कंटिन्यू. काही वेळ तर ही प्रार्थना म्हणाल्यानंतर काही वेळ याच सकारात्मक भावनेत राहून सर्वांना धन्यवाद द्या आणि प्रार्थना पूर्ण करा असं त्यांनी सांगितलं. आता प्रत्येक ठिकाणी स्वतःच्या उपस्थितीचे निरीक्षण करा. तुमच्या भावना आणि विचार कसे आहेत हे पहा. तुमच्या उपस्थितीने कोणाला प्रेरणा मिळत आहे का? त्यांच्या मनात कोणते विचार आहेत हे पहा. तुमच्या मनात जर नकारात्मक विचार सुरू असतील तर सभोवतालच्या वातावरणावरही त्याचा परिणाम होईल. तुमच्या मनात जर प्रेम, दया, करुणा, ओतप्रोत भरलेली असेल तर त्यांचीही चेतना वाढेल. त्यांच्या वागण्यात आपोआप परिवर्तन होऊ लागेल. कारण जिथे सर्वोच्च चेतनेचे लोक उपस्थित असतात तेथे क्रोध, द्वेष, अहंकार यासारखे विकार, नकारात्मक भावना दीर्घकाळ टिकू शकत नाही. शिवाय असे विकार जर समाजातील बऱ्याच मोठ्या संख्येने लोकांमधून नष्ट झाले तर अपराध, गुन्हे कमी होतील. म्हणून आपली चेतना वाढवून सकारात्मक उपस्थितीचं योगदान आपण सर्वांनी द्यायला हवं. आणि सगळ्यात महत्वपूर्ण समज अशी लक्षात ठेवायची आहे, निसर्गाचे नियम अतिशय सरळ, सुलभ असतात. प्रत्येक गोष्ट कित्येक पटीनं वाढवून निसर्ग आपल्याला प्रदान करतो. जसं जमिनीत जर आपण एक बी पेरलं तर त्याचा घनदाट वृक्ष तयार होतो. मग त्या वृक्षापासून आपल्याला पुन्हा अनेक बीज प्राप्त होतात. अशा प्रकारे हा नियम अहर्निश कार्यरत असतो. म्हणून आपण देखील विश्वाची चेतना वाढवण्यासाठी आपलं छोटंसं योगदान द्यायला हवं. म्हणजे निसर्गही तुम्हाला बीजाच्या रूपात जे काही देईल ते कित्येक पटीनं वाढवूनच देईल. हे नीट लक्षात ठेवा. शिवस्वरोदय शास्त्र निसर्ग नियम हे किती महत्वाचे आहेत. सगळं काही भरपूर आहे. जे लोक हा नियम जाणतात, ज्या मनुष्याची चेतना वृद्धिंगत झालेली आहे, तो हा सहयोग सहजतेने देऊ शकतो. त्याचप्रमाणे जेव्हा कोणी एखाद्याची चेतना वाढवण्यासाठी निमित्त बनतं, तेव्हा त्याची चेतना ही निश्चित वाढू लागते. तर असा हे पुस्तक वाचून झालेलं आहे. तर कुणाला काही विचारायचे आहे का? प्रश्न विचारायचे का, काही ऍड करायचे का, काही सांगायचे का? तर अजून सांगा, काही जरूर सांगायचं? सांगा. हात वर करा. हात वर करा, नाही तर बोला डायरेक्ट म्यूट करून, अनम्यूट करून. हॅलो मॅडम. मॅडम, यात काही मॅडम. ध्यान प्रकार दिलेत तुम्ही म्हणताय, तर काही वेगळे हो असतील तर फोटो काढून ठेवा, तुम्हाला घेता येतील ना ध्यान कार्यक्रमात. हो चालेल मॅडम. मी हम्म. घेतलेत फोटो काढून ह्याचे. हा हा, हो ठीक आहे. मग आता तुम्ही हो 15 दिवस घेणारच आहात ना, हे तुम्ही आणि सविता मॅडमने दिले त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता ना. असं काही नाही हो युट्यूब चालेल. वरचेच घेतले पाहिजे, यातले घ्या. हो चालेल. यात ध्यान प्रकार हो दिलेत मॅडम म्हणतात. आणि मॅडम हो आता 1 ऑगस्ट पासून सुरू करतायत, श्रद्धा मॅडम ध्यान आणि सविता मॅडम दोघी मिळून. तर त्यांनी हो. वेबसाईट हे युट्यूब शेअरिंग दिलंय. पण यातले घ्या ध्यान, मी म्हणते. यात फक्त 2 प्रकारचेच ध्यान आहेत. 2-3 हा प्रकारचे. त्यातलं एक मला आवडलेलं आहे. एक आपण नेहमी करतोच आणि एक आहे हा जरा वेगळं आहे. तर ते मी निश्चित घेते. हा, आणि नेहमी करतो ते पण घ्या ना तुमच्या पद्धतीने, आ, काही हरकत नाही. हो मी हो आणि मॅडम घेते. रेकॉर्ड करा ते, चालेल. रेकॉर्ड करा दोन्ही. मी असेल हो नसेल, कारण मग हे आता 2-3 तुम्ही पण आहात तिकडं, त्याला सविता हो मॅडमला घ्यावं लागणार. सविता मॅडम 2-3-4 श्रद्धा मॅडम तिकडे असणार आहेत. त्यामुळे हो तुम्ही 1 ते 5 तारीख तुम्ही ऍडजस्ट करा मॅडम. आणि नंतर मग 15 दिवस पुढचे सुलक्षणा मॅडम आणि मी घेईल, हो 16 ऑगस्ट मॅडम. पासून. तर असं ध्यान कार्यक्रम सुरू होतोय आपला 1 तारखेपासून. आणि उद्यापासून गुरुचरित्र अन्वयार्थ मी सुरू करते आता संध्याकाळी 4 वाजता. अनुजा मॅडम, तुम्हाला मी विचारणारच होते, बोला. तुम्ही हे पुस्तक हा वाचले मला पिरामिड आज मध्ये, बोला. हा मॅडम, हे पुस्तक आणि मला आज विचारायचं होतं श्रद्धा मॅडम, त्यांनी जे सांगितलंय ना, तुम्ही म्हणजे ऍक्च्युली मी अर्ध्यातून जॉईन केलं मे बी म्हणून मी असेल, की आपली चेतना जेव्हा म्हणजे कमी होते तेव्हा आपल्याला जाणवतं, म्हणजे ध्यान करतो आपण तर ती चेतना वाढवण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, म्युझिक ऐकायचं आणि पुस्तक वाचायचं असं.
ते हा, फक्त. पुस्तक वाचायचं आणि आपल्या ध्यानावरती लक्ष केंद्रित करायचं, अंतर्मुख व्हायचंय आणि आपला चेतनेचा स्तर कसा वाढवायचा, तर छान असं म्युझिक. जसं आपण दुःखी असल्यानंतर काही लोक असतात दुःखी असतात तर गाणी ऐकतात, दुःखाचीच गाणी ऐकतात आणि मग ती दुःखी अजून जास्त दुःखाला आमंत्रण करतात. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, आपला अजून चेतनेचा स्तर वाढवायचा. तर अशा छान छान ग्रंथ आहेत जसं की ज्याच्यातून आपल्याला आपली चेतना वाढीसाठी ते ग्रंथ उपयोगाला येतात. छान छान दिलेलं असतं त्याच्यामध्ये, काही काही सुंदर कविता असतात, म्युझिक असतं, त्या ऐकायचं. सुंदर म्युझिक, आपल्या ध्यानामध्ये पण किती सुंदर म्युझिक आहेत. तर त्यांनी सांगितले अशी छान गाणी ऐका, म्युझिक ऐका, भजन ऐका. जर कुणाला भजन ऐकायची आवड असेल तर अशी भजन पण ऐकले तरी चालतील. पुस्तक वाचन करा. ओके. पण थँक यू. दुःखी दुःखी नाही व्हायचं. आपली चेतना इतर दुःखी आहेत तर त्यांना दुःखातून बाहेर काढायचा प्रयत्न आपण करायचा, पण त्यांच्या दुःखात आपण सहभागी नाही व्हायचं. का तर त्याच्यामुळे आपण सहभागी झालो की आपली तिथे चेतना कमी होते. मार्गदर्शक बरोबर. बना पण इन्व्हॉल्वमेंट नाही. हो, थँक यू. हो मॅडम, मंगल मॅडमनं मला हेच सांगायचं की मॅडम हा. सरश्रींच्या पुस्तकात हेच आहे. आता मी ते मनशक्तीचं घेतलेलं ना, हम्म. मोक्ष प्राप्तीचं ते तुम्ही जे टाकलं हम्म. होतं, त्याच्यात पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीतून आणि रिअल टाइम एक्झाम्पल मधनं त्यांनी समजवतात, त्या समजते हे मी खास बाकीच्यापेक्षा. तुमच्यासाठी पुस्तकं घेतली आहेत सरश्रींची. हो कारण काय स्वतः. आहे की उदाहरणासहित ते दाखले देतात, स्पष्ट करतात. हो तुमच्याच इंटेन्शननी घेतलेली आहेत. कारण मी काल श्रद्धा मॅडमना म्हंटल की मला एवढी नाही भावत ही, मला खूप असं डीप मध्ये नाही वाटत, ते वरवरचं सांगतात असं वाटतं. हो तर मॅडम, ते तुम्ही मागच्या वेळी तुम्हाला पण सांगितलेलं आहे की हा मग पुस्तकाची जी सवय पण कालही मी तुम्ही श्रद्धा मॅडमना म्हंटल की मला म्हणजे शैली पण त्यांची काय माहिती, मला नाही म्हणजे मी नाही वाचू शकले, पण तुम्हाला ही सोपी आहेत आणि उदाहरणं आहेत महत्वाची आहे, चांगलंच सगळं त्यांचं. पण मला कसं याच्या डेप्थ मध्ये मी बरंच अभ्यास किंवा वाचन हो. केलेलं आहे ना पूर्वी, त्यामुळे मग मला हे वरवरचं वाटतं, बाकी काही नाही. हे तर मॅडम हे फक्त खूप बिगिनर आहे, तुम्ही हे त्याच्या तुमच्यासाठीच खास पुस्तकं घेतली आहेत, छोटी छोटी आहेत, सोप्या भाषेतली आहेत, उदाहरणं आहेत, पिरामिडला सहज वाचून होतील. महत्वाचं तुम्ही आलात की आता 2, 3, 4 ला राहणार आहेत लोक आणि परत कोजागिरीला ठेवलेलं आहे. कोजागिरीला एक संधी मिळतीये. फक्त सुलक्षणा मॅडमनी नाव टाकले, मी फक्त कोजागिरीला भाग 4 अनाऊन्स केला, कारण मी एक पौर्णिमा होण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं की कोजागिरीची ऊर्जा आपल्याला घेता येईल पिरामिडला राहिल्यावर, म्हणून मग मी नुसतं पौर्णिमा म्हणून म्हटलं तर 4 चौथा भाग घेऊ. पण नंतर स्मिता लापलीकर मॅडमचा लगेच फोन आला मला की मॅडम मला करायचंय, मी येऊ का? मी कुठल्या तिथे कोर्स असताना कोणाला येऊन देत नसते म्हणून, की कारण मी कोर्स घेणार का मग तुमच्याशी बोलत बसणार आणि कोर्समध्ये डिस्टर्बन्स नकोय ना. मग खास मी त्यांच्यासाठी विचार केला, कारण ते आता सुद्धा मागं लागल्या होत्या मला करायला मॅडम बरोबर. मी म्हटलं पावसाचं नाही यायचं तुम्ही, पावसाचं नाही, हिवाळ्यात या, थंडीत या, कारण पावसाचं आपल्याला खूप वाटत होतं ना पडेल म्हणून, पण उघडलं